आणि कमला मिल अग्नितांडवाच्या संदर्भातली आणखी एक अपडेट आता समोर येतेय। या सगळ्या संदर्भात पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतल्याचं देखील कळतंय। मोजोस मालकाच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। युग पाठक आणि युग तुली यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झालेली आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। गणेश, काय माहिती? गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। गणेश, आणखी कोणाकोणावर गुन्हे दाखल झालेले आहेत? पोलीस तपास कुठपर्यंत आलाय? प्राजक्ता, मुंबई फायर अहवालानंतर मुंबई पोलिसांनी आज 3 लोकांचे म्हणजे मोजो रेस्टॉरंटच्या दोन मालकांचे आणि एक मॅनेजर, या 2 मालकांची नाव युग पाठक आणि युग तुर्ली सांगण्यात येत आहेत। या दोघांची नावं आरोपी म्हणून जी ऑलरेडी आहे नामोजोशी पोलीस स्टेशनमध्ये कमला मिल आगीच्या प्रकरणात, याच FIR मध्ये त्यांची नावं आरोपी म्हणून सामील करण्यात आली आहेत। आणि एक मोजोचा मॅनेजर आहे ज्याचं नावही यामध्ये आरोपी म्हणून सामील करण्यात आलं आहे। आणि या तिघांचं नाव आणि आता या आधी जे 4 जण होती, ज्यामध्ये हर्ष जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजित मानकर ते फरार आहेत। आणि एक मॅनेजर, 2 मॅनेजर ज्यांना अटक करण्यात आली आहे। या 5 जणांनंतर या तिघांची नावं आरोपी म्हणून सामील करण्यात आली आहेत आणि पुढील चौकशी आता मुंबई पोलीस करताय। मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की फायर ब्रिगेडनं जो अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये फायर ब्रिगेडचं असं म्हणणं आहे की त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय की ही आग मोजो रेस्टॉरंटमधनं सुरू झाली होती आणि त्यासाठी एक व्हिडिओग्राफिक एव्हिडन्स ची माहिती किंवा त्याला पुढे करण्यात आलेलं आहे। त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की मोजोमधनं आग सुरू झाली होती आणि त्यालाच आधार करत मुंबई पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या अहवालानंतर हे प्रोसिजर केलेलं आहे, ही कारवाई केली आहे आणि पुढील चौकशी आता पोलीस करताय इतर लोकांसोबत। आणि जर याशिवाय आणखी काही लोकांची नावं समोर आली तर त्यांचंही नाव आरोपी म्हणून या FIR मध्ये घेण्यात येईल, त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात येईल। मुंबई पोलिसांनी सध्या ह्या 3 जणांना आरोपी म्हणून त्यांचं नाव या FIR मध्ये सामील केलंय। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।